नमस्कार. सगळा परिवार कसा छान सज्ज झालेला आहे. सासरेबाऊ नमस्कार. तुम्ही तर म्हणे लक्ष्मीच येणार असं म्हणताय, असं त्या म्हणाल्या. काय ठाम आहेत ते, त्यांच्या मतावरती ठाम आहेत ते. वा. हिच्याबद्दल कोण बोलेल? जे आहे ते सगळं अत्युत्तम आहे आणि त्या येणार त्याने सगळा अत्यानंद आहे घरात. अरे वा. आता फक्त परमेश्वराकडे अपेक्षा आहे की कुठेतरी असं दृष्ट लागू नये म्हणून का लहान मुलाला काळ तीट लावतो तसं काहीतरी असलं तर ते ह्यांना लावू आणि ह्यांना लावू. अरे वा 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 वा. छान, किती छान बोललेले आहेत. लगेचच काढ लावा. म्हणजे आपण तीट या दोघांनाही आपण लावूया. हां नक्की. मामी एवढी मोठी आज ती स्टार आहे, पण कुठेही जसं आम्हाला घरातही जाणवत नाही तसं बाहेरही ती वावरते, आम्ही तिच्याबरोबर वावरतो. तेव्हा कधीही तिचा तो एक इगो कुठेही दिसत नाही. हे खूप मोठं कौतुक आहे. पण आता हे सगळं इकडचा परिवार आहे, तिकडचा परिवार आहे, त्या सगळ्यांना तू काय सांगशील? खूप मनापासून सांगणं आहे की ती वर्ष मला आई, मावशी, मामी, काका सगळ्यांनी खूप छान सांभाळलं आहे. राधाचं खूप प्रेम आहे माझ्यावर. आता मी एका नवीन घरात जाते आणि एक नवीन घर, एकमेकांना आम्ही ओळखीचे होतो आहे. माझा स्वभाव थोडा रागीट आहे, थोडीशी चिडते पटकन आणि मी माझ्या तत्वांशी खूप भांडते आणि तशी खरी आहे. सो त्याच्यामुळे माझ्या हातनं आधी काही चुका झाल्या असतील किंवा नंतर काही होतील तर त्याबद्दल खरंच मनापासून मी आत्ताच सॉरी म्हणते. आणि त्या वेळच्या माझ्या काही प्रासंगिक गोष्टींमुळे मी केलेलं ती चिडचिड असेल तर ती प्लीज तुम्ही आत्तापर्यंत या सगळ्यांनी पोटात घेतली, तशी तुम्ही सगळ्यांनी पोटात घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. नक्की नक्की. आदेश, माझी भार्गवीकडनं एक प्रोफेशनल अपेक्षा आहे. हां, तुला आठवत असेल फर्स्ट इयरला आपल्या IITच्या कॉलेज यूथ फेस्टिवलच्या ऑडिशनच्या वेळेस त्याच्यात तिचं जे पोटेन्शियल दिसलं होतं त्या दर्जाचा अजूनही परफॉर्मन्स मी तिचा स्क्रीनवर बघितलेला नाही आहे. तो यायचा आहे, मला माहिती येईल. तो लवकरात लवकर कसा येईल हे तिने बघावं. थँक्यू. हे ह्याचं ज्याला म्हणतात गांभीर्य किंवा त्याच्यातलं मर्म आहे हे फक्त तुला, मला आणि तिलाच माहिती आहे, कारण आपण तिघांनीच तो परफॉर्मन्स बघितलेला आहे. बघा आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल हे कोण, तर मगाशी ज्या राहुलांबद्दल चौकशी झाली, बोलणं झालं, शिट्टी वाजवली, शिट्टी वाजवली, ते हे ज्यांनी माझी शिट्टी आज बाहेर काढली इतक्या वर्षांनी. बरं, आता 5 अपेक्षा, तो जो मध्ये राजू बिंडा, राजकुमार उभा आहे, त्याच्याकडनं 5 अपेक्षा व्यक्त करायच्या असतील तर कोणत्या करणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी माझ्या आईसाठी मुलगा व्हावं. बरं. 2 त्यांनी माझ्यावर खूप प्रेम करावं आयुष्यभर. 3 त्यांनी दरवर्षी मला कुठेतरी फॉरेनला फिरायला न्यावं. रुमाला एक दाम पुसून गेला. 4 मला मुंबईत घर घ्यायचं आहे, ते माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांनी मला मदत करावी. बरं. 5 आयुष्यभर त्यांनी मला छान सांभाळावं, मस्त राणीसारखं ठेवावं. हो, म्हणजे हत्ती बित्ती पाळा, सकाळी म्हणजे निघेल असं फिरायला निघाली आहे वगैरे. हां, राणी पुढे 4-5 जण चालेल. सगळं चालेल तिला. काहीतरी बोलणार होता तुम्ही? दरवर्षी फॉरेनला जावं, मी पल्स मोजत होतो. डॉक्टर आहेत ते पल्स बघितलं का तुमचे हातच असा होता आणि वाढले होते त्या दरम्यान. आणि राम 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 राम. चला, तुमच्या 5 अपेक्षा. पहिली ही असेल की आशिष ही आनंदी राहावी, जी नेहमी असतेच. दुसरी, आशिष हसत राहावी, कारण शी इज अ एव्हर स्माइलिंग गर्ल. तिसरी अपेक्षा ही की ॲक्ट्रेस म्हणून जे तिचं स्वप्न आहे ती आयुष्यभर मी तिला सपोर्ट करीन, पण ते मेहनत करून तिला जे अचीव करायचं आहे ते करावं. चौथी अपेक्षा ही आहे की मी जेव्हा बोलतो तेव्हा 2 मिनटं शांत राहायला पाहिजे. आधी ऐकून घ्या, कधीतरी रिसिव्हिंग एंडला जा. आणि शेवटची अपेक्षा ही आहे की हातवारे न करता बोलली तर जास्त लवकर बोलेल असं मला वाटतं. 1 मिनिट, हे काय आहे मला कळेल का? आपण बोलताना असं वगैरे करतो ना, त्याचं म्हणणं हात नको ना वापरूस, बोल ना माझ्याशी. पण सांगू का, कितीतरी सहकलाकारांची अशी तक्रार आहे की हिच्यामुळे बरेच जणांच्या डोळ्यात बोटं जातात. काही असं कोणाचं वहिनी साहेब मध्ये तसं झालेलं आहे.
त्याच्यानंतर वादळवाट केली होती नाही मग कुठली केली अनुबंध होती केली होती. अनुबंध तुषार एवढा उंच होता कसा हात तरी जाईल? जायचं हा तर आणि कितीतरी हिचे ज्या वेळेला सीन असतील त्या समोरचा कलाकार बघा असाच दिसणार मग तू पण असा उभा राहतो. म्हणजे मी आता मगाचपासूनच असा करतोय. तर खूप चांगलं ऑब्झर्वेशन आहे, खूप लवकर काही कमी दिवसात केलेलं ऑब्झर्वेशन आहे. तर हातवारे सगळ्यात कमी करावेत. तर आपण इकडे येता का? हां आम्ही ऐकून घेतलं तुमचं फार. आता या इकडे या. तर आता बघूया कुठली चिठ्ठी कोण अचूक उचलणार काय आहे आणि त्या चिठ्ठीवरून एक वाक्य तयार करायचं. म्हणजे त्या चिठ्ठीत जे काही शब्द असेल ते शब्द असलेले एक वाक्य तयार करायचं. हां आपण कोणतीही घ्या. काय आहे शब्द बघू द्या. नायिका. नायिका. आजपर्यंत अशी उत्कृष्ट नायिका बघितली नाही अशी भार्गवी मला मिळाली. थँक्यू. काय काय प्रेमाचं म्हणजे भरता आलं असं भरता. घ्या आता आपण भांडण. करेक्ट आलंय भांडण. काय चिठ्ठी उचलली. हा वा, वा, वा. वा. माझं आणि पंकजच्या दिवसात एकदा तरी भांडण होत. प्रेमाचं भरतं नाहीये खरं सांगितलं आता. बरं ठीक आहे घ्या द्या ना इकडे. वा. नाटक. नायिका असली तरी भांडण करता येतं हिला पण त्याच्यात नाटक न करता खरं बोलावं असं माझी अपेक्षा आहे. खूप सगळे सुद्धा नायक भांडण सगळं सगळे संपलेले शब्दकोशात जेवढे शब्द आहेत सगळे वाडग्यातले संपले. घ्या आता उचला. मला वाटलं आता हे निबंध लिहिणार किंवा एखादं नाटकच. मुलगा मुलगा मुलगी असा शब्द आलाय. माझ्या आईला 2 मुली आहेत पण त्या आम्ही दोन्ही मुली असून आईला ती एक मुलगी आहे आणि मुलगाही आहोत. मग काय झालं ना आता आम्ही आईला 2 मुली आहोत. एका आईवर निबंध लिहायला सांगितलं. आता तुझे वाक्य सांगितलं मुलगी मुलगा त्यांच्यासाठी सांगितलं ना दोघांनी एकमेकांबद्दल वाक्य तयार करा हो असं का? सांगितलंय. हा. असं आहे का? मग बरं. आम्हाला मुलगा किंवा मुलगी काहीही झालं तरी आमच्यासाठी ते खूप छान आणि आनंदाची गोष्ट असणार. आता काय काय बाबा वेगवेगळेच प्लॅनिंग्स आहे त्यांची. मला वाटलं हा एक छान नवरा मुलगा आहे आणि मी एक छान नवरी मुलगी आहे असं बोलेल पण हिचं म्हणजे पुढच्याच योजना लागल्या आहेत का आम्हाला. बरं ठीक आहे घ्या कळलं आम्हाला. काय म्हणजे मला सुचलं नाही रे खरंच नाही. मैत्रिणी. तुझ्या सगळ्या मैत्रिणी तू जेवढ्या माझ्या क्लोज आहे तेवढ्याच असाव्यात अशी इच्छा. अरे काय मला वाटलं माझ्या मैत्रिणींची नावं घेईन. एवढ्या मधुरा रचिता माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. ऐकताय ना सगळ्या लग्नाला मोर्चा घेऊन या. बर पुढची काय रे देवा. खलनायिका. खलनायिका जी त्यांना वाटतेच तू आता. पंकजच्या आयुष्यात खलनायिका होण्यापेक्षा मी नायिका होणं जास्त पत्करीन. वा 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 खूप छान वाक्य म्हटलेलं आहे. आणि इथेच हा चित्रपट थांबवूया कारण पुढे काय लिहिलं हे तर मला धडधडायला लागलंय छातीत. कारण यानंतर पण तरी सुद्धा उत्सुकते बोलूया. आता एक चिठ्ठी मी काढतो कुठली ती आहे. पंकज राहा ती आता. चिडचिड. चिडचिड. चला शेवटची. ज्या दिवशी ही चिडचिड करणार नाही त्या दिवशी हिला एक गिफ्ट देईन अशी मी असं प्रॉमिस करू शकतो मी. वा या चिठ्ठीमुळे फार फायदा झाला. पण तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्हाला एकही गिफ्ट द्यावं लागणार नाही. तुम्ही काळजीच करू नका. त्यामुळे तुम्ही आणूही नका आणि आणि कोणत्याही गोष्टीवरून चिडू शकता कोणत्याही. चला अशा या गप्पा रंगल्या. खूप छान वाटलं तुमच्याकडे आलो तुम्हा सगळ्यांना भेटलो. भार्गवी हसत राहा नेहमी आनंदी राहा. म्हणजे ताई तू होणार वहिनी. यापूर्वी खरं तर होम मिनिस्टरच्या वेगवेगळ्या मालिकांच्या प्रमोशनच्या निमित्ताने होम मिनिस्टरमध्ये भार्गवी दिसली होती पण ती वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमुळे तेव्हाही तिला पैठणी दिली. पण आज खऱ्या अर्थाने हक्काची पैठणी तिला मिळणार आहे. हसत राहा आनंदी राहा नेहमी. हां
सगळी चिडचिड सहन करा हां, कारण आमची ताई तशी गुणीच आहे. हो आहे. तशी अशीही गुणी आणि तशीही गुणी. तेव्हा 25 फेब्रुवारी ना लग्न, दोघांनाही झी मराठीकडून हा आहेर आहे, प्रत्येकी 2,000 रुपयांचा. आणि आमच्या ताईला ताई तू होणारे नवरी असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून, म्हणजे महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली महाराष्ट्राची पैठणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली झी मराठीवरच्या या होम मिनिस्टर या कार्यक्रमात. महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी तथास्तु पुणे यांच्याकडून भार्गवी. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. थँक्यू. हसत राहा, नेहमी आनंदी राहा असं तर मी प्रत्येक घरात जाऊन बोलतच असतो. नेहमी प्रत्येक घरामध्ये सुख असावं, आनंद असावा. आणि हो, असं म्हणतात ना की कालचा विचार करण्यापेक्षा आपण उद्याचा विचार करूया, उद्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघूया आणि हसत हसत राहूया. भार्गवी, तुला या शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा, तुला कोणतीही गोष्ट कधी कमी पडू नये आणि तुझ्या मनातल्या प्रत्येक गोष्टीला देवानं तथास्तु म्हणतो. कारण तुम्ही सगळे त्या पद्धतीने सासरेबुवा, सासूबाई, इकडे आई आहेत, सगळा परिवार आहे आणि दीर आहेत, सगळा परिवार इकडे जेव्हा एकवटलेला आहे, त्या प्रत्येक परिवाराला मी प्रार्थना करतो की आमच्या ताईकडनं खरंच जर काही चुकलं, कधी काही राहिलं तर मोठ्या मनानं क्षमा करा आणि खूप आपलेपणानं तिच्यावरती प्रेम करा. खूप गुणी अशी ताई तुमच्या घरात येते आहे, तिच्यावरती प्रेम करा, एकमेकांवरती खूप विश्वास ठेवा आणि एकमेकांवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. म्हणजे मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.